याच्यासारखं अपमानास्पद दुसरी गोष्ट मला दिसत नाही. पण एक आहे की विषय ते म्हणू शकतात ना, त्यांच्याकडे आकडा आहे असं दिसतोय. राऊतसाहेब, कल्याण डोंबिवली महापालिकेतली स्थिती दिवसेंदिवस विचित्र होताना दिसते आहे. 2 नगरसेवक यापूर्वी नॉट रिचेबल होते, आणखी 2 नगरसेवक प्रत्येकावरती कायदेशीर कारवाई सुरू आहे. जे गट बनवण्यासाठी उपस्थित राहत नाही आहेत त्यांच्यावर अपात्रतेच्या संदर्भातली कारवाई सुरू आहे आणि ती कारवाई यशस्वी होईल. मग ते कुठे गेलेले असू द्यात, जर ते मशालेवर निवडून आलेले आहेत आणि पक्षाची आचारसंहिता पाळत नसतील, निवडणूक आयोगाचे नियम पाळत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण राऊतसाहेब, मनसेचा असा दावा आहे की ते आमचे पदाधिकारी आहेत, निवडून आले आहेत मशाल चिन्ह, मग आले ना. आणि जी माहिती मिळते की ते मनसेकडे आहे. बघा, कोणी कुठे कोणाचे असले तरीही ते मशालीवर निवडून आले. आता शिंदेकडे गेलेले सगळेच लोक आमचे आहेत ना, मूळचे. आता ते त्यांच्या चिन्हावर निवडून आले ना. भाजपमध्ये अर्धे काँग्रेसचे लोक आहेत किंवा राष्ट्रवादीचे लोक आहेत, आता चिन्हावर निवडून आले म्हणून शरद पवार त्यांना परत आपल्याकडे बोलवणार आहेत का? असं होत नाही. काही गोष्टी त्या नैतिकतेला आणि नीतिमत्तेला आणि कायद्याला धरूनच करायच्या असतात. ते डिस्क्वालिफाय होते. बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे सुरुवातीचे 1 वर्ष का होईना आम्हाला महापौर पद द्या अशा प्रकारची मागणी शिंदे सेनेचे नेते हे भाजप सोबत करू द्या ना. त्यांना हक्क आहे करण्याचा. अमित शहाचा पक्ष आहे. अमित शहाच्या पक्षाने मागणी केली तर ती मागणी पुरवली जाते, काही पाहावं लागेल ना. पण त्यांना सारखं हात पसरावे लागते, झोळी पसरावी लागते. हे महाराष्ट्र बघतो आहे. बाळासाहेबांचं नाव घेऊ नका. बाळासाहेबांच्या शताब्दीशी तुमचा काही संबंध नाही. लक्षात घ्या. तुम्ही भाजपचं शेण खाल्लेलं आहे गद्दारी करून, तर त्या तोंडानं तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेऊ नका, एवढंच मी सांग. महाराष्ट्रातल्या भाजपच्या काही नेत्यांनी